लिडिंग पोकळे तिथे पुण्यात राहतो. कल्याणनगरला आमचं किचन आहे आणि त्या किचनचं जे आम्ही नाव दिलेलं आहे ते मिसेसच्या नाव दिलेलं आहे, गीता पोकळे किचन म्हणून. याचं कारण तिला किचनमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बनवण्यामध्ये फार रस आहे, इंटरेस्ट आहे आणि ती त्यात फार मन लावून बरेचसे वेगवेगळे मेनू डेव्हलप करत असते. ते करत असताना 2016-17 पासून तिने बटाटे वडा एक वेगळी रेसिपी डेव्हलप केली, ज्याला 2019 साली पुण्यामध्ये प्राईज मिळालं पुणे इट आउटकडनं. तर ते पाहून आम्ही काय केलं की लॉकडाऊन नंतर मात्र आपण आपल्या स्वतःच्या नावाचा व्यवसाय सुरू करायचा, त्याप्रमाणे आणि तिला प्रमोट करायचं. त्यांचं नाव पुण्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचं ह्या हेतून हा व्यवसाय आपण सुरू केला आणि त्याला आपण नाव दिलं गीता पोकळे किचन. मग बटाटे वडा करत असताना मग आणखी बरेचसे अशा काही गोष्टी आपण डेव्हलप केल्या, बरेचसे मेनू काय डेव्हलप केले की ज्यामध्ये इतर लोक जे देतात ते आपण नाही बनवायचं नाही, तर आपण असं बनवायचं की जे इतर कोणी देत नाही. आणि त्या अशा सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवायच्या की ज्या चांगल्या स्वच्छ वातावरणात तयार केलेल्या आहेत, त्यानंतर चांगली क्वालिटी आहे, चांगल्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही भरपूर असे मेनू डेव्हलप केलेले आहेत की ज्यामध्ये आता बटाटे वडा आहे, मिक्स व्हेज रोल आहे, मटार पॅटीस आहे. आणि हेच करताना लोक ब्रेड पॅटीस खातात, पण पुण्यामध्ये फर्स्ट टाइम असं ब्रेड पॅटीस आम्ही वेगळं डेव्हलप केलं की जे अजून कोणी केलेलं नाहीये आणि त्याचा आम्हाला रिस्पॉन्स चांगला आलेला आहे. मग हा रिस्पॉन्स येताना मग हळूहळू आम्ही जेवणाच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केल्या. छोट्या मोठ्या स्नॅक्सच्या ऑर्डर असतात, केटरिंगच्या ऑर्डर असतात. ते करत असताना आम्हाला बँकांमधून फोन यायला लागले, बँक, कॉर्पोरेट, काही कंपन्या, काही असे इन्स्टिट्यूट्स आहेत, काही कॉलेजचे कॅम्पसमध्ये आम्हाला काही स्नॅक्सच्या ऑर्डर असतात. त्या सगळ्या ऑर्डर आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स आलेला आहे की आता आम्हाला लोक सांगायला लागले की आता तुम्ही लाईव्ह आउटलेटमध्ये आता क्लाउड किचन मधनं, की ज्या आम्ही इंटेन्शनली क्लाउड किचन सुरू केलं होतं, आता हळूहळू असं होत चाललंय की आता आम्ही लाईव्ह मध्ये 2-3 ठिकाणी जागा बघितल्या आणि कदाचित आम्ही आमच्या शाखा पण आता हळूहळू वाढवणार त्यामध्ये बस. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट नो डाऊट गीता यायलाच आहे. आणि मी माझं काम जे आहे ते मी हे सगळं डेव्हलपमेंट करणं, कस्टमर पर्यंत त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं, लोकांना त्याचे सॅम्पल्स देणं आणि त्यामध्ये आमचे काय हेतू आहे किंवा आम्ही कुठल्या ह्याने काम करतोय ते लोकांपर्यंत कळवणं. आणि लोकांना हे देताना नो डाऊट व्यवसाय पण आपला वाढलाच पाहिजे, सांभाळला पाहिजे, पण ते होत असताना कुठं तरी इथिकल बिझनेस व्हायला पाहिजे, जे इथिक्सने तुम्ही काम करताय. म्हणून जे मी किंवा आमच्या घरात जे लोक आम्ही जे काय खातो, जे इन्ग्रेडियंट्स आम्ही वापरतो तेच आम्ही लोकांना पोहोचवतो. आणि ह्यातून आम्ही ह्या ज्या काही गोष्टी डेव्हलप केल्या त्या लोकांना आवडत चाललेल्या आहेत. आणि आता आमचा 2 वर्षाचा जर का सेलचा आलेख पडेल तर आमचा तो ग्राफ वाढत चालला. माझं नाव आदिती पोफळे, गीता पोफळे यांची धाकटी मुलगी. मागच्या 2 वर्षात तर बघते की बिझनेसला कसा ग्राफ वाढत चाललाय किंवा लोकांपर्यंत टेस्ट पोहोचत चालली आहे आणि त्यांना टेस्ट आवडत चालली आहे. त्यामुळे लोकांना क्वांटिटीपेक्षा पण क्वालिटी जास्त हवी असते आणि क्वालिटीमध्ये कधी कोणी कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे आपण सुद्धा जे काही प्रोव्हाइड करतो तर आपण कधी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. तर आपले जे प्रोडक्ट्स बनवतो आपण ते लोकांना डिलिव्हरी वगैरे देणं असेल, असं छोटं छोटं काम वगैरे मी सध्या करत असते या बिझनेसमध्ये. प्रॅक्टिस करते मी. यासाठी तुम्ही तेल कोणतं वापरता? सनफ्लॉवर रिफाइंड. त्याच्यात हलवावं लागतं, नाही तर ते काळा होतं खालून.
मिक्स व्हेज रोल आहे.